अथवे शब्दसृष्टे अंगवे सारसदागवे वक्तृत्वा गुणपणे अमृता देवारोग्य मणे रसो देवळंगणे अक्षरासे हृदय घेऊ निठाय एवढे भाग्य होय उन्मेषाचे श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुके अकारण करुणाशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 13व्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी आपण किती श्लोकापर्यंत 33व्या होईपर्यंत पहा विचार केला आहे आणि या ठिकाणी हे शरीर कोणाचं आहे याचा विचार आपला सुरू आहे. मग कोणी सांगितलं हे जीवाचं शरीर आहे आणि हे जीवाचं शरीर म्हटल्यानंतर त्यामध्ये हे कोण कोण काय काय आहे, त्याच्यात कशाची उत्पत्ती होते, मनुष्य काय उपभोगतो याचा विचार पाहिला. आता पुढे पुढचा श्लोक बघ. अहो जीव एक उखिता वस्ती कर वाटे जाता आणि प्राण हा बलवता म्हणून जागे. या ओवीत ज्ञानोबराय बोलतात, अहो जीव येथ उखिता, जीव या ठिकाणी उखिता आहे, वाट सुरू आहे. वाटे जाता वस्ती कर आणि वाटानं जात असताना अवस्थी करे. म्हणजे काही ठिकाणी जाऊन राहतो, वाट सर्व आहे, परंतु त्या ठिकाणी वाटेनं जात असताना वस्ती करणारा आहे, राहणारा आहे. आणि मग याच्याबरोबर आणि प्राण हा बलवता म्हणून जागे. आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे क्षेत्राच्या रक्षणासाठी रात्रंदिवस जागतो. प्राण काय आहे? बलुतेदार. तो बलुतेदार आहे म्हणून या क्षेत्राच्या रक्षणाकरता दिवस रात्र तो म्हणजे बलुतेदार याला दुसरं काय म्हणतो आपण? रक्षक समजा. म्हणून तो नित्य जसं आपल्या ह्याच्यामध्ये बलुतेदार अनेक असतात, 12 बलुतेदार म्हटलं जातं आपण. मग ते 12 बलुतेदार त्या मालकाच्या इच्छेप्रमाणे त्याला वर्षभर त्या मालकाची सेवा करतात आणि मालक म्हणजे ठरलेला जो हिस्सा आहे तो त्या बलुतेदाराला देतात. मग हा तसंच या ठिकाणी जीव हा मालक, नाहीतर वाटानं जात असणारा, कधी कधी वस्ता करणारा वाट सर्व आहे. जीव मालक म्हणजे या देहात येऊन राहिला. जीव या देहाचा मालक नाही, क्षेत्राचा मालक नाही, या घराचा मालक नाही. जाताना जाताना या ठिकाणी येऊन राहिला. जर जीव या देहाचा मालक असता तर याचा नाश तो होऊ दिला नसता. त्याला वाटलं असं माझं क्षेत्र, त्याचं आपण पालन करत राहावं, परंतु त्याला हे क्षेत्र सोडून जावं लागतं, कारण हे त्याच्या मालकीचं नाही. मग हा जीव शुभाशुभ कर्म करत आपल्या कर्माप्रमाणे या 4 योनीमध्ये नित्य निरंतर फिरत राहतो. मग वेगळ्या देहात राहतो, परंतु त्याचा बलुतेदार आहे की नाही, या देहाचा बलुतेदार आहे प्राण, आणि तो प्राण बलुतेदार या देहाची रक्षा करत राहतो. आता असा हा देह आहे. मग या देहात बोलतात अनादीची प्रकृती सांख्य जी येते घाती क्षेत्र हे वृत्ती याची जाणे. सांगतात अनादीची प्रकृती जी येते संख्य घाती,
ही प्रकृती अनादी आहे, जिचं सांख्य गान करतात, जिचं वर्णन सांख्य करतात, अशी ही प्रकृती आहे. एक क्षेत्र म्हणजे एक क्षेत्र हे वृत्ती येची जाणं. सांख्यशास्त्र याचं वर्णन करतं आणि क्षेत्र म्हणजे वतन असे समजा. हे ना, क्षेत्र हे काहीचं वतन आहे. बरं, मग हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे? तर अनादी प्रकृती सांख्यशास्त्रात मूल प्रकृती विकृती म्हणून जिचे वर्णन केले ती अनादी आहे. या ठिकाणी सांख्य हिला माया अविद्या असं म्हणत नाही, तिला काय म्हणतात? प्रकृती. मग सांख्य प्रकृती 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 जिचं वर्णन करतात आणि हिचं क्षेत्र हे वृत्ती येची जाणं, या प्रकृतीचं क्षेत्र हे वतन आहे आणि त्या वतनामध्ये ही प्रकृती निरंतर राहते. म्हणून हिचं सर्व कर्तृत्व प्रकृतीचंच आहे. म्हणून कर्तृत्व हे तो प्रकृती उच्यते, हे आपल्याला पुढे भगवान परमात्मा सांगतील. आता पुढे पहा. आणि येतीची आघवा आती घर मिळावा, म्हणून ते वाहिवा घरी वाहे. म्हणून आणि ती येतीची आघवा घर मिळावा आती, आणि हिच्या जवळच या शेतीसाठी लागणारा घरचा मेळावा, बारदाना, सगळे सामग्री तिच्याकडेच आहे. म्हणून ते घरी वाहिवा वाहे, म्हणून घराचाच असल्याने शेत ती दुसऱ्याला बटाईनं देत नाही, ती घरच्या घरीच सगळी शेती करते. कोण? प्रकृती. जिच्याकडे सगळं भरपूर लोक येतं काम करण्याकरता, ते बटाईनं कशाला देईल, ठोक्यानं कशाला देईल? ज्याच्याकडे करायला कोणी नाही ते बटाईनं देईल. प्रकृतीचंच शेत आहे आणि ती प्रकृती घरच्या घरीच सगळं कार्य करविते. म्हणजे सगळं लवाजमा शेती करण्याकरिता या प्रकृतीकडे आहे. आणि हे प्रकृतीची वृत्ती आहे. शेत प्रकृतीचं शेत आहे. पहा. वाहिव्याची रहाटी जे मुदलती घेये सृष्टी, ते तिच्या पोटी झाले गुण. वाहिव्याची रहाटी, वाहिव्याच्या म्हणजे लागवडीच्या रहाटीत व्यवहारात जे मुद्दल ये सृष्टी, तिघे मुद्दल. तिघ कोण? म्हणजे सत्वरजतम. सत्वरजतम हे तीन गुण या क्षेत्र जगात क्षेत्र वाहण्याच्या कामी खटपट करणारे आहेत. क्षेत्राचा वाहिवाट व्यापार करणारे कोण आहेत? हे तीन गुण आहेत. हे हिच्याच पोटी निर्माण झालेले आहेत. ते तिच्या पोटी झाले गुण, ते या प्रकृतीच्याच पोटामधून हे गुण झालेले आहेत. प्रकृतीच्याच पोटी या तीनही गुणाचा जन्म आहे. बरं पहा. म्हणजे आपल्याला सत्वम रजस्तम येते गुणः प्रकृती संभवः, म्हणून हे प्रकृतीच्या पोटामधून या गुणाचे प्रागट्य झालं. याविषयी थोड्या काही ओव्या दिल्या तिथे. मनोनी प्रकृतीच्या आला की न बांधे जे ही सत्वाधिकी, तैसी स्वर्गीय ना मृत्यूलोकी अतिवस्तू. जाऊ दे. म्हणजे गुणानं होणे गुणाचे, सृष्टीच्या रचणारचे, ऐसे नाहीच गा असाचे प्राणी जात. म्हणजे गुणांच्या
होण्याने या गुणांची रचना होते. सृष्टीच्या रचनेनं यांची रचना केली जाते. हे सगळे याप्रमाणे प्रगट होतात. म्हणजे हे सगळं हे तीन या व्यापार करण्याकरता हे 3 गुण आहेत आणि हे 3 गुण प्रकृतीपासून झाले आणि या 3 गुणाद्वारे या सर्व शरीराची वहिवाट व्यापार सगळ्या या 3 गुणांद्वारे केला जातो. मग कोणकोणते पहा, यात कोण काय काम करतं? रजोगुण पेरी ते तुले सत्व सो करी मग वेळेत मग करी सवंगणी. पहा, रजोगुण पेरी. आता हे 3 गुण आहेत. मग 3 गुण कोण कोण काय काय काम करतं? या शेतात काय काय होतं तर सांगतात, प्रकृतीने 3 कामं तिघाकडे सोपवली. शेतात करावं लागतं ना, मग रजोगुण पेरतं. मग पेरलेल्याचा सत्वगुण राखण करतो आणि मग वेळ झाल्यावर तमोगुण सवंगणी कापणीचं काम करतो. म्हणजे सगळे काम काढणे कापणे हे सत्वगुणाकडे तमोगुणाकडे काम दिलेलं आहे. या प्रकारे तिघांचं 3 काम दिले म्हणून शेत करायला दुसऱ्याकडे आवश्यकता लागत नाही. रजोगुणामुळे या शेताची उत्पत्ती, फळाची उत्पत्ती होते. पुढे नंतर रचोनी काय सांगतात? रचोनी महत्त्वाचे खळे मळी एके काळोगेने पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. महत्त्वाचे खळे रचोनी काय केले जातं? महत्त्वाचं खळे तमोगुण तयार करतो. एक काळोगेनी पोळे आणि दुसऱ्या काळोगेनी पोळे. म्हणजे काळ नामक पोळ म्हणजे बैल, काळुग है ना. काळ नावाच्या बैलाद्वारे हे सगळं खळ मळतो. म्हणजे काळरूपी बैल या क्षेत्रावर फिरवितो. मग फिरविलं तर काय होतं? तेथ अव्यक्ताचे मिळे सांज भले आणि त्या ठिकाणी अव्यक्ताची भली सांज मिळे. म्हणजे अव्यक्ताचा ढीग लागतो. म्हणजे शेवटी अव्यक्तच राहतं, दुसरं काहीही राहत नाही. ठीक ना. त्या दुसऱ्यांचा इथे काही लाभ होत नाही, दुसरं काही याच्यात भेटत नाही. आता अशी स्थिती झाली. अशा स्थितीत पुढे पहा, तव एकी मती या बोलाची अखंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाचे नाम. तेव्हा कित्येक बुद्धिमान लोक, कित्येक बुद्धिमानांनी या बोलाची अखंती, या बोलण्याच्या तिरस्काराने, या बोलण्यात तिरस्कार केला आणि म्हणितले या अर्वाचीन ज्ञप्ती. हे काय? अलीकडील कल्पना करून ते म्हणू लागले. म्हणजे यांचं बोलणं आहे संकल्पनावादी प्रकृतीच्या वाद्यांकडे त्यांना चांगलं वाटलं नाही, दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर ते आपल्या स्वतः ते म्हणाले की हे ज्ञान हे अलीकडचं ज्ञान आहे, त्याला थोडा चांगला विचार केला पाहिजे. काहींनी असं म्हटलं, पहिलं मत आपल्याला आलं कोण? 32 पर्यंत पहिलं मत झालं. 32 नंतर दुसरं मत प्रारंभ झालं. 32 पर्यंत पहिलं मत संपलं. आता इथून पुढे
दुसरं मत आरंभ झाला. आणि आता तव त्यांनी आता तव इथून पुढे तिसरं मत आरंभ होत आहे. तव एकी मती मती. तेव्हा काही बुद्धिमानांनी या बोलाच्या खंती आहे ना, या बोलाच्या खेदाने हे अर्वाचीन ज्ञान आहे असं म्हटलं. म्हणजे हे वास्तविक ज्ञान नाही असं न म्हणता कोणतं ज्ञान आहे? अर्वाचीन ज्ञान आहे असं ते म्हणू लागले. पुढे बोलतात, तव ये किमती मती ह्या बोलाची अखंती म्हणतले या ज्ञप्ती अर्वाचीन. हो परतत्वा आत के प्रकृतीची मात हा क्षेत्र वृत्तांत उगेची ऐका. ते बोलू लागले, अहो परब्रह्म तत्वामध्ये प्रकृतीची गोष्टच कुठली? ही शेताची वार्ता तुम्ही उगेची ऐका. तुम्ही कशी करा? ही ऐकत निवांतपणे ऐका. आता आम्ही सांगतो. म्हणजे हे शेत कोणाचं आहे, कसलं आहे यांच्यावर विश्वास ठेवू नका. याच्या आम्ही काय बोलतो ते तुम्ही ऐका. मग काय बोलतात पहा, शून्य शेज साळीये सुलनतेची तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पेने. शून्य शेज साळी सांगितलं की अव्यक्त रूपी शेज ग्रहात एक साळी मंदिर होतं. अव्यक्त रूपी शेज ग्रहारूपी मंदिरात, शेज घराच्या रूपी मंदिरात सुलीनतेची तुळी. सुलीनतेची तुळी म्हणजे लयरूपी लीन होणं. या बिछाण्यावर, लयरूपी बिछाण्यावर काय केलं तर सांगतात, शून्य शेज साळीये सुलीनतेची तुळीये निद्रा केली होती बळीये येणे संकल्पे. पहा, येणे बळीये संकल्पे निद्रा केली होती. या बलवान संकल्पाने निद्रा केली. बलवान संकल्पाने झोप घेतली. म्हणजे शून्य अवस्थेतले जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्या घरात पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर बलवान अशा संकल्पाने झोप घेतली. मग जेव्हा झोप घेतली तेव्हा त्या संकल्पाला एकदाच जाग आली. तो अवसात चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावसे. पुढे सांगतात, मग झालं काय? तो संकल्प अवसात म्हणजे अकस्मात तो संकल्प जागा झाला. तो अवसांत चेला उद्यमी सदैव भला आणि एकदम जागा झाला. उद्योग करण्याकरिता तो सदैव आहे, भाग्यवान आहे, चांगला आहे. उद्यमी सदैव भला. मग उद्योग करण्याकरिता सदैव आहे, भाग्यवान आहे, चांगला आहे. मग असा असताना म्हणून इच्छावसे ठेवा जोडला. म्हणून त्याला इच्छेमुळे इच्छेच्या अधीन होऊन काय झालं? ठेवा. काय झालं? ठेवा जोडला, ठेवा प्राप्त झाला. एक वास्तविक ठेव त्यांना भेटली. काय भेटली पहा, निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी रूपाली. निरालंबीची त्रिभुवना एवढी वाडी होती. निरालंबी म्हणजे परब्रह्माची
त्रिभुवना एवढी, या 3 भुवनासारखी जमीन बाग प्राप्त झाली. आणि हे तयाची जोडी रूप आली आणि हे शरीर त्याच्या काय होते का असं नाही, निरालंबीची वाढी होती. एक निरालंब परब्रह्माची सारखी एक जमीन होती आणि त्या जमिनीमध्ये तयाची जोडी तयाची त्रिभुवना एवढी जोडी रूप आली. त्याच्यामुळेच 3 भुवनासारखी ही किंवा त्याच्या जोडी त्याच्या सहाय्यतेने त्रिभुवना एवढा लाभ झाला. त्रिभुवना जोडी झाली म्हणजे त्रिभुवनासारखी जोडी म्हणजे मिळकत रूपाला आली. ही त्रिभुवना एवढं जग हे प्राप्त झालं. म्हणजे त्रिभुवनात लाभ हा व्यक्त दशेला त्रिभुवनाप्रमाणे लाभ प्रगट झाला. कधी परब्रह्माच्या सारखी जमीन प्राप्त झाली, म्हणून या संकल्पाला त्रिभुवनासारखा लाभ प्राप्त झाला. 3 भुवन यामुळे याला प्राप्त झाले. मग काय झालं पहा, महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळून भाट, भूतग्रामाचे आघाट चिरले चारे. महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळून भाट, भूतग्रामाचे आघाट चिरिले चारे. पुढे सांगतात की हे महाभूत आहेत, म्हणजे भूतग्रामाचे आघाट हे एक महाभूताचे एक वाट. एक वाटचं काय करतात, सैरा वेटाळून म्हणजे इकडे तिकडे पडलेले. येथे चोहीकडे 5 महाभूत 5 ठिकाणी पडले होते आणि त्यांना एक वाट वेटाळून एकत्र करून भाट म्हणजे जमीन, त्यांना एकत्र करून मग पोटाळून त्याला एकत्र केलं आणि भूतग्रामाच्या 4 आघाट चिरले. या भूतजाम समुदायापासून 4 आघाट झाले. म्हणजे अंडज जारज स्वेदज उद्भुज, त्याच्यापासून 4 जण प्रगट केले. त्याच्यातून 4 जण झाले. मग याच्यांचे 4 विभाजन केले. मग नंतर काय झालं, यावरी पंचवटेयाची बांधली प्रभेदी. यावरी आधी पंचवटेयाची बांधली प्रभेदी पंचभूतिकी. आणखी यावरती अगोदर पंचवटेयाची बांधी, म्हणजे पंचवटे म्हणजे पंचमहाभूतांचे बंधन बांधले. पंचभौतिकी प्रभेदी आणि वेगवेगळे 5 भूताचे या 4 प्रकारचे जे काही वेगविभाग केले ना, त्याच्यावर पंचभूतांचे वेगवेगळी बंधन बांधून टाकले. असं झाल्यावर मग झालं काय, कर्माचे गुंडे बांधले दोहीकडे, नपुंसके बरडे राणे केली. मग कर्म आणि अकर्म हे 2 दगड दोहीकडे या देहाला बांधले. म्हणजे मानव शरीरूपी शेतात 2 बाजूस कर्म आणि अकर्माचे दगडांचे बांध घातले. आणि हे आता दगड लावले ना, आणि मग कुठे जमीन केली,
नपुंसके बरडे राणे केले. नपुंसक जी बरड जमीन होती, नापीक जमीन होती, त्या ठिकाणी म्हणजे माळरानाची एक जमीन तयार केली. इकडं तिकडं दगडं वगैरे लावले, कर्म अकर्म हे दगडं लावले. त्याच्यामुळे आता याच्या आतच सगळं फळ प्राप्त होणार. मग ही जमीन सुपीक बनविण्याचा प्रयास केला. रान तयार केलं आणि मग रान तयार केल्यावर दुसरं काय फळ काय भेटतं तिथे? तेथ येर झाले लागी जन्मृत्यूंची सुरंगी स्वाविली निलागी संकल्पेने. मग आता या शेतात जीवाला येण्या जाण्याकरिता जन्ममृत्यूची सुरंग तयार केली. काय केली? जन्ममृत्यूंची सुरंगी म्हणजे भुयार तयार केला. हो, स्वाविली निलागी संकल्पेने, याच संकल्पाने मृत्यूलोकापर्यंत हे सगळं सुशोभित ब्रह्मापासून मृत्यूलोकापर्यंत अशी एक भुयार तयार करून ठेवली. मग मनुष्य इथून तिथून, तिथून तिकडे, तिथून तिकडे हे फिरत राहतो. या परी निराळी वाढे संकल्पाची हाळी म्हणून तो मुळी प्रपंचाय. अजराल मग अहंकाराशी एकलाधी करुण जीवितावधी वाविले बुद्धी चराचर. या संकल्पाने मग आपलं आयुष्य असेपर्यंत अहंकाराशी एकरूपता करून बुद्धीद्वारा है ना, बुद्धी चराचर व्हाविले है की नाही. मग अहंकाराने एकलाधी, अहंकाराशी एकता केली आणि जीव जाईपर्यंत बुद्धीकडून चराचर सगळा हे चराचर रूपी व्यवहार करविला. स्थावर जंगमरूपी व्यवहार त्या केवळ संकल्पाने करून घेतला. आता संकल्पाने व्यवहार केला या परी निराळी वाढे संकल्पाची हा डाळी म्हणून तो मुळे प्रपंचाया. या प्रकारे या संकल्पानेच निर्गुण निराकार अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी है ना, संकल्पाची डहाळ फुटल्यामुळे है ना, डहाळ फुटते. म्हणून या प्रपंचाचं मूळ कोण आहे? संकल्प. या प्रपंचाचं, या संकल्पाची निराळी शाखा वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचास मूळ आहे. या प्रकारे सांगितलं गेलं. मग आता याच्यावरचा पुढचा विचार आता म्हणजे मूळ संकल्पच सगळ्यांचा आहे एवढं सिद्ध झालं. तदतिरिक्त विचार आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्